तुमचे देखील ब्लॉग मी खूप बघितले आहेत. पारिवारिक अशा पद्धतीचे जे त्या ठिकाणी ब्लॉग्स असतात या इतक्या सुंदर असतात. साहेब, मी या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडनं ऐकण्यासाठी फार उत्सुक आहे. जनरेशन जेनझी आपण ज्यांना म्हणतो, हे सोशल मीडियावरती आता फार वेळ घालवतात. तुमच्या राजकीय आयुष्यामध्ये तुम्ही सोशल मीडियावरती किती वेळ देता, त्याचबरोबर तुम्हाला सोशल मीडियावरती काय बघायला आवडतं, आणि इन्फ्लुएन्सर हा शब्द आता सोशल मीडियामध्ये फार प्रसिद्ध आहे, तर तुमचे इन्फ्लुएन्सर कोण आहेत? नाही, मी काही काळ तर सोशल मीडियावर रोज घालवतोच. याचं कारण काय बघा, तुम्हाला जर आजच्या जगाशी कनेक्टेड राहायचं असेल तर सोशल मीडियापेक्षा चांगला दुसरा कुठलं साधनच नाही. यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, अर्थात एक्स असेल, ट्विटर जुनं. मी विमानात असताना, प्रवासात असताना या सगळ्या गोष्टी पाहत असतो. आणि अर्थातच तुम्ही इन्फ्लुएन्सर म्हणालात तर राजकारणामध्ये अटलजी एक आमचे इन्फ्लुएन्सर राहिले आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रमोदजी गोपीनाथजी होते, ते आमचे इन्फ्लुएन्सर होते. आजच्या राजकारणामध्ये आपण जर बघितलं तर मोदीजींपेक्षा मोठा इन्फ्लुएन्सर कोण आहे? इज वन ऑफ द बिगेस्ट इन्फ्लुएन्सर. मग प्रत्येक इन्फ्लुएन्सरचा आपल्यावर काही ना काही परिणाम होत असतो. आता जसं तुमचे देखील ब्लॉग मी खूप बघितले आहेत. मी तुम्हाला नेहमीच सांगतो, ज्या प्रकारे तुम्ही यूथशी कनेक्ट होता किंवा अगदी तुमचे जे काही पारिवारिक अशा पद्धतीचे जे त्या ठिकाणी ब्लॉग्स असतात या इतक्या सुंदर असतात, तर मला असं वाटतं की हे नवीन जग आहे. या जगामध्ये इन्फ्लुएन्सर कोणी असू शकतो. तुम्ही हे ठरवायचं कुठल्या इन्फ्लुएन्सर कडनं तुम्ही काय शिकणार.